शहाना में कृषक के 250 आम के रोप अज्ञात व्यक्तियों ने किए उद्ध्वस्त। शहादा तहसील मध्य प्रदेश की सीमा से लगे हुए ग्राम शहाना में कृषक राजेंद्र भंडारी को वन विभाग की तरफ से वन पट्टा क्रमांक 553 में 250 आम के रोप दिए गए थे। उन्हीं रोप को मध्य प्रदेश के 40 से 50 अज्ञात व्यक्तियों ने दिल दहाड़े जोर जबरदस्ती से नुकसान पहुंचाया। कृषक ने निवेदन किया है कि रोप को नुकसान पहुंचाने वालों पर कठोर कार्रवाई की जाकर पंचनामा बनाकर नुकसान की भरपाई की जाए। नुकसान की भरपाई न मिलने पर समस्त ग्रामवासी कलेक्टर कार्यालय पर उपोषण करेंगे। ऐसी मांग ग्राम शहाना के सरपंच, ग्राम पंचायत पदाधिकारी व गांव के ग्रामवासियों ने की है। राहुल उपासनी की रिपोर्ट। मी गोपाल भंडारी या शहाणा गावाचे रहिवासी आणि इथं आमच्या शेजारील जो राजेंद्र भंडारी हा चुलते भाऊ आहे, यांच्या शेतात बायप या संस्थेने दिलेले 250 झाडं होते। ते झाडं हे शेजारील मध्य प्रदेशचे हरणे गावाचे सरपंच रामलाल परमाल हे काल त्यांच्या ग्रामस्थांसोबत 40 ते 50 लोकांना घेऊन आला आणि इथं आल्यावर सर्व जे लावणी केलेले होते ते झाडं सर्व उपटून टाकून दिलं आणि ते झाडं पण एक पण झाड ठेवता ते झाडं सोबत घेऊन गेलं। यांच्या वारंवार म्हणजे आपण शासनाकडे पाठपुरावा करत असतो या शिवाराचे। फक्त आम्हाला फक्त आपली जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याचा शिव काढून देण्यात यावे म्हणून आपण जानेवारी महिन्यात त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे पत्र व्यवहार केलेलं होतं। तेव्हा पण या लोकांनी मनमानी कारभार केलं होतं। तेव्हा चुना टाकून प्लॉट यांच्या मनाने प्लॉट टाकून दिलं होतं, म्हणजे पूर्ण प्लॉट यांच्या मनमानी करून प्लॉट तयार केलं होतं। तेव्हा ते राजपूत भाऊसाहेब वनपाल हे येऊन स्वतः पाहणी केले होतं। तेव्हा ते दगड वेगळ ठेवून ती जागा व्यवस्थित करून गेले होते। पण आता यांच्या असं की वैयक्तिक वादासारखं करून की त्यांना झाडं उपटून टाकण्याची काही गरज नव्हती। आले की त्यांच्या शासनाने जर त्यांना जर वाटत असेल की जागा ही आमची आहे तर ते शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे होतं, पण ते डायरेक्ट झाडं उपटून टाकणं हे त्यांना अधिकार नाही। आज एवढं झाडांचे नुकसान म्हणजे जवळपास त्याने मजुरांना लावून खतं टाकून कंपाऊंड करून एवढी सोय केलेली होती झाडं जगायला पाहिजे म्हणून, पण ते झाडं उपटून टाकून परत ते झाडं त्यांच्या घरापर्यंत नेलं तर याचा जबाबदार कोण? आज सांगण्यात असं आहे की जर आपण जर त्यांना आता जर हे शासनाने जर लक्ष दिलं नाही आणि ही शिवार जरा बाउंड्री जर काढून दिलं नाही, त्याच्यात असा अर्थ की याला जबाबदार कोण हा एक या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांचे म्हणणं आहे। मागणी काय आहे तुमची? मागणी आम्हाला मध्य प्रदेश, महाराष्ट्र ज्यांचे जे आपण शेजारील त्या फक्त आम्हाला सीमा काढून द्यावी आणि आमची जी शेती आहे 2010, 11 आणि 14 पर्यंत जे वनपट्टे या शेतकऱ्यांना मिळालेले आहे त्यांची जी जागा आहे सुरळीत जागा त्यांच्या ताब्यात द्यायला हवी, एवढी मागणी आम्ही